आम्ही आत्ता ज्या ठिकाणी वॉक करत आहोत, ते जगातलं एकमेव असं युनिक लोकेशन आहे. नमस्कार, आज आम्ही आलो आहोत मॅमथ हॉट स्प्रिंग्सला. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये मॅमथ हॉट स्प्रिंग नावाची एक जागा आहे. तर इथे ना खूप सारे हॉट स्प्रिंग्ज आहेत. एका माउंटनवरती एक हॉट स्प्रिंग होता, ज्याचं पाणी सतत वाहत राहतं. त्या पाण्यामधून जे मिनरल्स त्या माउंटनवरती डिपॉझिट होत आहेत, त्यापासून असे वेगवेगळ्या शेपचे ठोकळे तुम्हाला बघायला मिळतील. आता बघितल्यानंतर असं वाटतं, हे काय हिमालयन सॉल्ट आहे? का आपले मीठ आहे, का मार्बलचे इथे चौकोनी-चौकोनी शेपमध्ये तयार झालेली दगडं, तर हे असं काहीही नाहीये. आता इथे जो हॉट स्प्रिंग आहे ना, त्यामधून पाणी सतत वाहतं. त्या पाण्यामध्ये खूप सारे मिनरल्स असतात. ते मिनरल्स या माउंटनवरती जमा व्हायला लागले आणि त्यामधून हे असे चौकोनी-चौकोनी शेपमध्ये दगडं तयार व्हायला लागली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे पाणी सतत इथून वाहत राहतं. त्यामुळे या माउंटनचा शेप चेंज व्हायला लागला आहे. हा माउंटन कधीच तुम्हाला एकसारखा दिसणार नाही. हे जे चौकोनी-चौकोनी दगडं तयार झाली आहेत ना, याची शेप बदलत राहतात. या माउंटनचा शेप बदलत राहतो आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून इथे एक वेगळीच नॅचरल कलाकृती तयार झाली आहे. बाय द वे, ज्यावेळेस आम्ही इथे होतो, त्यावेळेस एक रेड फॉक्स इथे आलेला. हे जे सगळे प्राणी आहेत, हे या अशा हॉट स्प्रिंग्जवरती कसे काय एवढे नॉर्मली चालतात, देव जाणो. कारण की जर माणसं यावरती चालायला गेली, तर ते अलाउड नाहीये. कारण की इट कॅन बर्न युअर स्किन.